हॅलो. हॅलो सर, मी माझ्या बायकोला आता फोन लावला. तिचा फोन स्विच ऑफ येतोय सर. तिच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. तुम्ही तिला फोन देऊ शकाल? हो, थोडं थांब, देतो. हॅलो. हा, मीच आहे. हां बोला. काही नाही, बिर्याणी मसाला घरी आहे की घेऊन येऊ? ते असं आहे की मला वाटतं आहे, पण आता गेलेच आहात तर घेऊन या ना. हा ठीक आहे, घेऊन येतो मी. हं. अ, सॉरी, मी दार नॉक न करताच आत आलो. काही हरकत नाही सर. तुम्ही मुद्दाम तर केलं नाहीये ना? अगं ऐक ना, अं, हे घे, सगळं आणलंय मी. यात चिकन मसाला वगैरे सगळं आहे. ठीक आहे. हं. माझ्या साहेबांना चिकन बिर्याणी खूपच आवडते. आज तुझ्या हातून बनलेल्या चिकन बिर्याणीला खाऊन त्यांनी म्हटलं पाहिजे, अशी बिर्याणी कधी खाल्लीच नाही. हो हो ठीक आहे, तशीच बनवेल मी. ठीक आहे, बनव. हं. अजून बोला सर, बिझनेस कसा सुरू आहे? खूप छान चाललंय. सर, हं? जेव्हा मी तुमच्या ऑफिसला कामाला होतो तिकडे मनीष म्हणून एक व्यक्ती काम करायचा ना, हं, तो अजूनही आहे की तो नोकरी सोडून चालला गेला? तू नोकरी सोडल्यानंतर त्याने सुद्धा नोकरी सोडून तो चालला गेला. अच्छा, असं आहे तर. का साहेब? तुला काही माहिती नाही का? माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीवर त्याचं प्रेम होतं आणि तिच्यासोबत चालला गेला. अरे खरं आहे का? कोणासोबत गेला तो? अरे तीच रजनीगंधा. अं? कोण रजनीगंधा? ती अकाउंटंट रजनीगंधा तर नाही? हो तीच. सर, ऑफिसमध्ये जेव्हा ती दोघं काम करायची तेव्हा लवर सारखी दिसायची पण नाही सर. त्यांच्या जाण्याच्या 4 दिवसानंतरच मला ही गोष्ट कळली. काय काय सुरू असतं माहित नाही. ऐका, अं? बिर्याणी तयार झालेली आहे. चला ना, खाऊया. सर, चला सर, जेवूया. हं. हं. बस. हं. बिर्याणी एकदम मस्त बनली आहे. एकदम वेगळी टेस्ट आहे. थँक्यू सर. हं. तुला आणि तुझ्या बायकोला पाहून मला आज खरंच खूप आनंद झाला रे. चहा, नाश्ता आणि बिर्याणी खाऊन मला खूपच आनंद झाला. तुमची बनवलेली बिर्याणी खूप सुंदर होती. थँक्यू सर. सर, वेळ मिळाला तर आमच्या घरी तुम्ही येत जा ना सर. नक्की याल सर. नक्कीच परत एकदा येईल. हं? अगं ऐक, हं. मी साहेबांना जरा सोडून येतो. हो ठीक आहे. चला या सर. अच्छा, येतो. बाय सर. हे घ्या दूध. हां.
हं? काय झालं हो? अहं. आज कामात प्रॉफिट झालं की नाही? आजचं काम ठीक होतं ना? दिवसेंदिवस धंदा कमी होत चाललाय. आज फक्त 800 रुपयाचाच धंदा झालाय. हं. अ, फक्त 800 रुपये? जर असंच राहिलं तर कसं करायचं आपण? या 800 रुपयात तर उद्याचं सामान पण येणार नाही. यापुढे काय करू मी अजून सांग ना. मला फक्त हॉटेलचंच काम जमतं. या व्यतिरिक्त कुठलंच काम येत नाही मला. जे सगळं होत आहे ते पाहून मला असं वाटतंय की पूर्ण आयुष्य कष्टच करायचे आहेत फक्त आपल्याला. आयुष्यात पुढे जाणं खूप कठीण आहे असं वाटायला लागलंय. या कामाने काही होणार नाहीये. इतक्या मेहनतीनंतर पैसे इतके कमी मिळतात. रोज कर्ज घेत राहिलो तर आपण पुढे कधीच जाऊ शकणार नाही. लोकांना बघा, मोठे मोठे घर आणि गाड्या घेतलेल्या आहेत, पण आपण त्यांच्यासारखं कधी पुढे जाऊ? मी पण तर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय ना. अच्छा, ऐका, हं. तुमचे जे जुने एमडी आहेत हां. ते कसे आहेत हो? ते खूपच चांगले व्यक्ती आहेत आणि खूप साधा सरळ माणूस आहे. एकदा कुणावर भरोसा केला त्यासाठी आपला जीवही देऊ शकतात ते. त्यांच्याकडे मोठे मोठे बंगले आहेत, खूप साऱ्या फॅक्टरीज आहेत. यासारखेच त्यांच्याकडे खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत माहिती आहे. पण या सगळ्याचा आनंद उपभोगायला त्यांच्यानंतर कोणीच वारस नाही. ऐका, हं. जर त्यांच्या प्रॉपर्टीमधनं अर्धी जरी मिळाली तर आपलं आयुष्य चांगलं होईल ना? अहं. हे तू काय बोलतेस? अहं. पण कसं? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं तर त्यांच्या प्रॉपर्टीमधून अर्धी प्रॉपर्टी तर आपल्याला मिळेलच. त्यानंतर शांतपणे आपण जगूया. हां, ठीक आहे. ठीक आहे, ते सगळं सोड. आपण दोघं काही क्षण एकमेकांमध्ये हरवूया का? हं?